नमस्कार मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यापासून पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे. ही न्यूज तुम्ही कालच्या मागच्या 1 ते 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या व्हिडिओच्या चॅनलच्या मार्फत ऐकली असेल. तर यामध्येच काही यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तालुक्यांना वाटप झालेलं आहे व अद्याप काही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना रक्कम ही मिळालेली नाही आहे. ज्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाली त्यांची देखील मेसेज आलेली आहे व ज्यांना मिळालेली नाही त्यांची मेसेज भरपूर प्रमाणात म्हणजे जवळपास 51च्या आसपास मेसेज त्यांची देखील आलेली आहेत किंवा कमेंट्सच्या मार्फत देखील त्यांचा प्रतिसाद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तर बघा, यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातले कुठल्या गावांना सध्या रक्कम भेटलेली आहे व कुठल्या गावांना भेटायची आहे, त्याचबरोबर आसपासचे जी काही जिल्हे आहेत, नांदेड आहे, परभणी आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर, कोल्हापूर, पुणे हे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांना देखील रकमेचा तपशील शासनामार्फत तर मंजूर झालेला आहे, पण खात्यावर रक्कम ही अद्याप जमा झालेली नाही आहे काही जिल्ह्यांच्या. तर काही जिल्ह्यांचा फक्त निधी शासनामार्फत जो काही निधी कोटीच्या स्वरूपात अवेलेबल झाला आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप जमा केलेला नाही आहे. यामध्ये काही कारणं देखील आहेत. ती कारणं जर असतील तर कृपया मी ज्या गोष्टी सांगतो त्या चुका जर तुम्ही केलेल्या असतील तर तुमच्या खात्यावर रक्कम ह्या महिन्यामध्ये यानंतर जमा होणारच नाही. तर कृपया मी ज्या गोष्टी सांगतो त्या काळजीपूर्वक ऐका व जी ॲडवाईस देण्यात येईल तशी तुम्ही फॉलो करा. तर चला, आपण वेळ वाया न घालवता आपण देखील व्हिडिओला सुरुवात करूया व याबरोबरच आता उद्या परवा कुठल्या जिल्ह्यांना रक्कम ही खात्यावर मिळणार आहे ह्याची देखील आपण अपडेट सविस्तरपणे जाणून घेऊया. तर चला, तुमचाही वेळ वाया न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या. त्याचबरोबर माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसतंय त्याला देखील दाबा, म्हणजे तुम्हाला यानंतरची सर्वात फास्ट अपडेट भेटून जाईल. तर बघा, प्रामुख्याने आपण आता जाणून घेऊया. परभणीला ही रक्कम 1 ते 2 दिवसामध्ये किंवा काही शेतकऱ्यांना काल जमा देखील झालेली असेल अशी मी अपेक्षा करतो. जर झाली असेल तर कृपया लवकरात लवकर कमेंट करून देखील सांगा, म्हणजे बाकीच्या तुमचे शेतकरी जे काही बांधव आहेत त्यांना देखील मदत होईल. व ज्यांना मिळालेली नाही त्यांनी कृपया राग कमेंटमध्ये काढू नका, कारण ह्यामध्ये रक्कम देणं नाही देणं ह्यामध्ये गव्हर्नमेंटचा हात आहे, यूट्यूबरचा हात नाही आहे. त्यांच्याकडे जी काही माहिती आहे ती तुम्हाला प्रामाणिकपणे देण्याचा हाच आमचा एवढा उद्देश असतो. तर बघा, यामध्ये आपण यवतमाळ जिल्ह्यातले जे काही तालुके आहेत, मेन तालुके, यामधले एक तालुका सोडला तर बाकी तालुक्यांना रक्कम मंजूर झालेली आहे व शेतकऱ्यांना वाटप देखील झालेली आहे. आता कुठल्या गावांना वाटप झालं आहे, कुठल्या गावांना व्हायचं आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो व लागलीच या गावांची यादी झाल्यानंतर लागलीच परभणी जिल्ह्यातल्या गावांची देखील यादी घेणार आहे. जर या व्हिडिओमध्ये झाली तर ती घेईल किंवा पुढचा एक छोटासा व्हिडिओ देखील आणून ती देखील तुम्हाला माहिती सांगून टाकेल. त्यामध्ये महसूल मंडळानुसार व तालुक्यानुसार जेवढे गावं पात्र झालेले आहेत ते गावं तुम्हाला मी हळूच सांगतो. तर बघा, त्यामध्ये पाहायला गेलं तर आता यवतमाळ जिल्ह्यातले आता तालुके आता बघा, त्यामध्ये आर्णी तालुका, उमरखेड तालुका, कळंब, त्यानंतर घाटंजी तालुका, झरी तालुका, दारव्हा, दिग्रस, त्यानंतर नेर तालुका, पुसद तालुका, बाबुळगाव तालुका, महागाव, मोरगाव, यवतमाळ, राळेगाव व वणी एवढ्या तालुक्याची काही गावांना ही रक्कम वाटप झालेली आहे. तर आपण एक करून तालुक्याने आहे गावाची जी काही यादी गव्हर्नमेंटमार्फत जाहीर केलेली आहे, वाटपाची यादी, त्या गावाची आपण एक करून नावं जाणून घेणार आहोत. जर ह्यामध्ये तुम्ही असाल तर कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा रक्कम किती खात्यावर प्राप्त झाली आहे, म्हणजे बाकी शेतकऱ्यांना देखील अंदाज येऊन जाईल की एवढी रक्कम तुमच्या खात्यावर, तुमच्या गावात, तुमच्या तालुक्यात वाटप झालेली आहे. तर बघा, सुरुवात आपण आर्णी तालुक्यापासून करणार आहोत. ह्यामध्ये बघा, आता आर्णी तालुक्यात पाहायला गेलं तर अकोला आहे, त्यानंतर अंजनखेड आहे, अंजरगाव आहे, अंबोडा गाव आहे, अंबोडा गाव झाल्यानंतर आयता आहे, आसरा आहे, इंचोळा आहे, इवलेश्वर आहे, त्यानंतर उमरी आहे, कवठा बुद्रुक आहे, कवठा बुद्रुक झाल्यानंतर कवठा बाजार आहे, काकडदरा आहे, काथोडा आहे, काप आहे, कारेगाव आहे, त्यानंतर कृष्णानगर आहे. कृष्णानगर झाल्यानंतर ही रक्कम प्राप्त झालेल्या गावांची यादी आहे, म्हणजे रक्कम मंजूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. याच्यापैकी जर कोणी असाल तर कृपया कमेंट करा, रक्कम किती मिळाली सांगा. ज्यांना 1 रुपया मिळाला नाही ते देखील सांगा. त्याचं काय कारण आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर बघा, त्यानंतर कोपरा आहे, केळवण आहे, कोसदानी आहे, त्यानंतर खंडाळा आहे, गणगाव आहे, गुढा आहे, गुढा झाल्यानंतर चटारी आहे, चांदणी आहे, त्यानंतर चिंचबर्डी आहे, चिंचोळी आहे, चिखली आहे, जांब आहे, जालंद्री आहे, झापरवाडी आहे, तरोडा आहे, तळणी आहे, तेंडोली आहे. तळणीची ही रक्कम थोडी उशिरा जमा होऊ शकते, या गोष्टी तुम्ही काळजी घ्या. तळणीचा पाहायला गेलं तर त्या एरियाचा तेवढा निधी हा गव्हर्नमेंटमार्फत, म्हणजे शेतकरी संख्या कमी असल्यामुळे व भूगर्भ क्षेत्र कमी असल्यामुळे रक्कम ही खात्यावर जमा व्हायला वेळ लागू शकतो. याबाबत काळजी करू नका. या 5-7 दिवसात किंवा या आठवड्यामध्ये रक्कम तुमच्या खात्यावर जमा होईल. कार्यालयीन दिवसांव्यतिरिक्त रविवार शनिवार सोडून कधीही रक्कम तुमच्या खात्यावर येऊ शकते. तर बघा, शनिवार देखील येईल, काय सांगता येत नाही. त्यानंतर दाभाडी, त्यानंतर पाहायला गेलं तर देऊरवाणी आहे, देगाव आहे, दोनवाडा आहे, नवनगर आहे,
नवनगर झाल्यानंतर नाईकनगर आहे, निधा आहे, त्यानंतर परसोडा आहे, पळशी आहे, पांगरी आहे, पांढुर्णा आहे, पालोडी आहे. हे सगळे आर्णीमधले गाव आहेत. त्यानंतर बारबाई आहे, बीड आहे, बोरगाव आहे. जर म्हणजे दुसऱ्या जिल्ह्याचं कोणी जर व्ह्यूअर असेल तर कृपया तुम्ही गावांची यादी न पाहता तुमच्या गावाचं नाव डायरेक्ट कमेंटमध्ये करा. ज्या जिल्ह्याची जास्त प्रमाणात येतील त्या जिल्ह्याच्या गावांची महसूल मंडळानुसार जी काही क्वालिफाय झालेली यादी आहे, जी गव्हर्नमेंटमार्फत निर्धारित करण्यात आली आहे, ती तुमच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. त्याचा सविस्तरपणे मी मोठा व्हिडिओ घेऊन येईल. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, याबाबत क्षमस्व, कारण यादी देखील खूप मोठ्या प्रमाणात आलेली आहे. तर बघा, यानंतर मंगळूर आहे, मानपूर आहे, येरमाळ आहे. हे झाले आर्णी तालुक्यातली गावे. यानंतर आपण वळूया उमरखेड तालुक्यामध्ये. यामध्ये पाहायला गेलं तर उमरखेड, पुसद व महागाव या 3 तालुके हे मोठे आहेत व इथला शेतकरी संख्या देखील जास्त आहे व निधी देखील मोठ्या प्रमाणात त्यांना मिळणार आहे. तर बघा, उमरखेड तालुक्यातली आपण आता एक गावं जाणून घेणार आहोत. त्यामध्ये अमनपूर आहे, आंबळी आहे, आंबवन आहे, आदाड आहे, आमगव्हाण आहे, आमदरी आहे, आमळा आहे, त्यानंतर इसापूर आहे, उंचवदाड आहे, उदापूर आहे, टाकळी, उमरी, त्यानंतर एकांबा, एरांडी, कळंबुळा आहे, कवठा आहे, कवठा झाल्यानंतर काटी आहे, कारंजी आहे, कारखेड आहे, कारोडी आहे, कारळेश्वर आहे, कुपटी आहे, कुराळी आहे, कोपरा खुर्द आहे, त्यानंतर कोसंबी आहे, खारबी आहे, त्यानंतर गगनमाळ आहे, गदी आहे, गांजेगाव आहे, घाटोळी आहे, घामापूर आहे, त्यानंतर चिंचोली, ढानकी, चिंचोली, संगम, चिखली, उमरखेड, चुरमुरा, उमरखेड, त्यानंतर चिल्ली, जांब, ढानकी, तारोडा, तिवाडी, थर, बुद्रुक, लिमगव्हाण, वसंतनगर, वाडगाव, वानेगाव, त्यानंतर विदुळ झाल्यानंतर शिवाजीनगर, श्री दत्तनगर, त्याचबरोबर साकरा, साताळा, सावरगाव, उमरखेड. तर मित्रांनो, पाहायला गेलं तर यवतमाळची जवळपास 650च्या आसपास गावं आलेली आहेत. तर बघा, जेवढे होतील तेवढे गावं मी कवर करतो आहे. यामध्ये जर उर्वरित जेवढे गावं राहिले, जवळपास आता 149 गावं आपण कवर केलेली आहेत. पाहायला गेलं तर एकाच व्हिडिओमध्ये एवढे गावं एवढ्या मोठ्या प्रमाणात कवर करणं हे थोडं अवघड आहे. याबाबत तुम्ही देखील थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. त्याचबरोबर बघा, बाकी शेतकऱ्यांना रक्कम ही का मिळालेली नाही, याचं तुम्हाला थोडक्यात उत्तर मी सांगतो. तर बघा, PM किसानचं जे नवीन जे शेतकरी आधार कार्ड म्हणत आहेत, ते फार्मर ID तुम्ही काढून घेतलेली नसेल तर तुमच्या खात्यावर रक्कम जमा होणार नाही आहे. ती जर तुम्हाला थोडक्यात काढायची जर असेल तर कृपया आमच्यासोबत संपर्क साधा. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. आमच्या आधार सेवा केंद्रावरून देखील तुम्ही जर आसपासची कुठले असाल तर तुम्हाला लवकरात लवकर मदत पोहोचवण्यात येईल व तुमची खात्यावर तुमच्या रक्कम जी काय आहे तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. जर तुम्ही दूरचे कुठले असाल तर कृपया तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्रावर जा. तिथे जाऊन मला फार्मर ID काढायची आहे असं सांगा. डॉक्युमेंट्स जे काही लागतील ते देखील देऊन टाका. जर डॉक्युमेंट्स माहीत नसतील कृपया इंस्टाग्रामला मेसेज करा, तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतात सांगून देईल. तर चला, ही या 1-2 जिल्ह्यांची महत्त्वाची माहिती आपण अपडेट जाणून घेतली. अशीच माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील जाणून घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.